नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऑफिसर एज्युकेशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण 28 जानेवारीच्या इम्पॉर्टंट अशा चालू घडामोडी पाहणार आहोत। तर लेक्चरला सुरुवात करण्याआधी ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी खाली सबस्क्राईब नावाचं बटन आहे, त्या बटनवरती क्लिक करा। त्यानंतर तुम्हाला एक बेल आयकॉन येईल, त्या बेल आयकॉनवरती सुद्धा क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केला की तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल। लेक्चरच्या एंडला आपण क्वेश्चन ऑफ द डे घेतो आणि त्याचंच आन्सर आपण दुसऱ्या दिवशी क्वेश्चन लास्ट डे क्वेश्चन म्हणून त्याचे रिव्हिजन करतो। ओके, तर जर तुम्हाला हे लेक्चर युजफुल वाटलं, इम्पॉर्टंट वाटलं तर तुम्ही लाईक करायला विसरू नका। तुमच्या मित्रमैत्रिणींच्या व्हॉट्सअप टेलिग्राम ग्रुपमध्ये या लेक्चरला नक्की शेअर करा। ओके, आणि तुमच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या नक्की कळवा। चला सुरुवात करूया आपण आता कालच्या क्वेश्चन पासून। बघा, कालचा क्वेश्चन काय होता, मधुबाबू पेन्शन योजना खालीलपैकी कोणत्या राज्यात राबवली जाते। ओके, तर बघा ही जी मधुबाबू पेन्शन योजना ही आता न्यूजमध्ये का आहे, कारण या योजनेअंतर्गत जे आहे ते प्रतिमाहा 200 रुपयांची वाढ केलेली आहे। तर तुम्हाला हे 200 रुपये सुद्धा लक्षात ठेवायचे आहेत। 200 रुपयाची वाढ केली आहे, कोणत्या सरकारने केलेली आहे तर ओडिशा सरकारने केलेली आहे। म्हणजे याचं उत्तर काय, पर्याय क्रमांक 3 ओडिशा। याची जी सुरुवात कधी झाली ही पण लक्षात ठेवा, 2008 साली झालेली आहे। ओके, ओडिशाच्या सुरक्षा आणि दिव्यांगाच्या सशक्तीकरण विभागाच्या अंतर्गत ही सुरू केली जाते आणि याचं जे इम्प्लिमेंटेशन आहे म्हणजे 200 रुपये जे वाढवले जाणार आहेत ते जे आहेत ते 15 फेब्रुवारी 2019 पासून लागू होणार आहेत। तुम्हाला मी सांगितलेलं होतं की तुम्हाला ही अमाऊंट एक लक्षात ठेवायची आहे, हे कधी सुरू झालं हे एक लक्षात ठेवायचं आहे आणि त्याचे लाभार्थी कोण कोण आहेत हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। कारण असं विचारलं जाऊ शकतं की खालीलपैकी मधुबाबू पेन्शन योजनेचे लाभार्थी कोण आहेत किंवा नाहीत। तर एक 60 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाचे लोक, विधवेला वयोमर्यादा नाहीये, 5 वर्षावरील दिव्यांग, मूकबधीर, मानसिकरित्या कमकुवत, ऑटिझम आणि इतर मानसिक समस्यांनी त्रस्त असे। त्यानंतर राज्य किंवा जिल्हा एड्स नियंत्रण संस्थेद्वारे ज्यांना एड्सग्रस्त म्हणून चिन्हांकित केलेले आहेत ती लोक। त्यानंतर 30 वर्षाहून अधिक वय असलेल्या दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील अविवाहित महिला, एवढे जे आहेत ते या योजनेच्या अंडर लाभार्थी म्हणून असणार आहेत। तुम्हाला लाभार्थी सुद्धा तुम्ही नोट करून ठेवा आणि किती रुपये वाढवणार आहेत, कधीपासून सुरू झाली, कोणत्या राज्य सरकारने केलेली आहे। ओके, एवढं जस्ट याच्याविषयी माहिती असणं गरजेचं आहे। त्याचबरोबर आपण ओडिशाच्या रिलेटेड जेवढ्या न्यूज बघितलेल्या होत्या तेवढ्या तुम्ही इथे परत रिवाइज करणं अपेक्षित आहे। चला बघू आता आजची न्यूज। सर्फराजवर बंदी घातलेली आहे। आता सर्फराज कोणत्या देशाचा खेळाडू आहे हे सुद्धा तुम्हाला माहिती असलं पाहिजे। तर हा पाकिस्तानचा आहे, पाकिस्तानचा कर्णधार आहे। तर दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू अँडिल फेल्कुवायो याच्या विरुद्ध वर्णद्वेषी शेरेबाजी केल्याच्या आरोपावरून या सर्फराजवरती बंदी घातलेली आहे। स्लेजिंग जे म्हणतात ते स्लेजिंग केलेलं होतं आणि स्लेजिंग करताना त्याने त्याला काळा असं म्हटलेलं होतं। मग ते वर्णद्वेषी शेरेबाजी केली, स्लेजिंग केलं, त्याच्यावरून त्याच्यावर बंदी घातलेली आहे। किती सामन्यांची बंदी घातलेली आहे, 4 सामन्यांची घातलेली आहे। कोणी घातलेली आहे, आयसीसीने घातलेली आहे। तर इथे आयसीसी आलेलं, तर आयसीसीचा फुल फॉर्म तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे, इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल। स्थापना जी आहे 1909 ला झालेली ॲज अ इम्पेरियल क्रिकेट कॉन्फरन्स। 1965 ला मी दरवेळी ज्यावेळी आयसीसी येतो त्यावेळेला ते रिवाइज करतो, आताही करतो। 1965 ला त्याचं नाव चेंज झालं, इंटरनॅशनल क्रिकेट कॉन्फरन्स झालं आणि 1989 पासून जे आहे ते आयसीसी इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल म्हणून झालेलं आहे। हेडक्वार्टर जे आहे ते दुबई येथे आहे आणि चेअरमन जे आहेत ते शशांक मनोहर आहेत, सीईओ डेव्हिड रिचर्डसन आहेत आणि आत्ताच झालेलं आहे मनु साहनी यांची निवड। बरोबर, हे एवढा लेटेस्ट न्यूज होती मनु साहनी यांची, ती पण इथे रिवाइज होणं अपेक्षित आहे। ओके, तर बघा सर्फराजने आयसीसीच्या वर्णद्वेषाविरोधी आचारसंहितेचा भंग केल्याचे मान्य केलेले आहे आणि आयसीसीच्या आचारसंहितेतील कलम 7 मधील 3 नुसार सर्फराजला आता वर्णद्वेषा संदर्भातील प्रशिक्षक सत्राला उपस्थित राहावे लागणार आहे। म्हणजे त्यांना आता जे आहे ते परत त्याच्याविषयी जे आहे ते नॉलेज दिलं जाणार आहे। त्याद्वारे खेळाडूंना अशा प्रकारच्या कृत्याची काय शिक्षा होऊ शकते, हा नेमका काय विषय आहे याचे त्याला मार्गदर्शन केले जाणार आहे। तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की किती सामन्यांची बंदी घातली गेलेली आहे आणि हा जो सर्फराज आहे तो कोणत्या देशाचा खेळाडू आहे। आता हा आहे पाकिस्तानचा, तर पाकिस्तानच्या रिलेटेड सुद्धा ज्या न्यूज पाहिल्या त्या सुद्धा इथं रिवाइज होणं अपेक्षित आहे। तर बघा, पंजतीरथ, पाकिस्तानमधील जे इम्रान खान सरकार होतं त्यांनी पेशावरमधील पंजतीरथ या हिंदू धार्मिक स्थळाला राष्ट्रीय वारसा म्हणून घोषित केलेलं होतं। इम्रान खान म्हटलं की लगेच तुम्हाला लक्षात आलं पाहिजे 22वे PM। परत पाकिस्तान कॅपिटल इस्लामाबाद, प्रेसिडेंट कोण होते, अरिफ अलवी होते। आपण पाहिलेलंच होतं की अरिफ अलवी यांनी
आसिफ सईद खोसा यांना शपथ दिलेली होती. आसिफ सय्यद खोसा यांची मुख्य न्यायाधीशपदी नेमणूक झालेली होती. ते जे होते ते 26वे मुख्य न्यायाधीश असणार आहेत. आधीचे कोण होते? मिलन शकीब निसार. बरोबर, एवढं आपण पाहिलेलं होतं. त्याचबरोबर चीन डिनॉमिनेटरमध्ये जे पांडा बॉन्ड जारी केलेले होते ते सुद्धा पाकिस्तानने केलेलं होतं. चीनची करन्सी रेन मिनबी. ओके, एवढं जस्ट तुम्हाला याच्याविषयी माहित पाहिजे. आणि आणखीन एक होतं पाकिस्तानचा फिरकीपटू जो की यासिर शाह याने 82 इयर्स रेकॉर्ड तोडलेला होता न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यामध्ये अबुधाबीमध्ये. हे पण लक्षात ठेवा. त्याने 200 गडी बाद केलेले होते 33व्या कसोटीमध्ये. रेकॉर्ड कोणाचा मोडला? ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज क्लेरी ग्लिमट याचा. बरोबर, त्याच्यानंतर आता तिसऱ्या स्थानावर आहे तो भारताचा अश्विन आहे ज्याने की 37 सामन्यामध्ये केलेला आहे. याशिर शाहचं तुम्ही सामने लक्षात ठेवा. त्याचे सामने जे आहेत ते 33 आहेत. आपला अश्विन आहे त्याचे 37 आहेत. ओके, एवढं जस्ट तुम्हाला याच्याविषयी म्हणजे क्रिकेटच्या रिलेटेड जेवढं आले तेवढं आता झालंय. आता इंडियन क्रिकेटच्या रिलेटेड ज्या ज्या न्यूज पाहिल्या त्या सुद्धा तुम्ही इथे रिवाइज करणं अपेक्षित आहे. ओके, आता मनु साहनीचं ICC पदी होतं. ऑस्ट्रेलियाच्या धर्तीवरती भारताने जी कसोटी मालिका जिंकलेली होती ते होतं. विराट कोहलीचे 25वे शतक होतं जे की 127 डावात झालं. तुमच्या हे पूर्ण पाठच झाले पाहिजे स्टॅटिस्टिक सुद्धा, कारण आपण दरवेळेला क्रिकेटच्या आल्या त्यावेळेला ह्या सर्व ज्या आहेत त्या रिवाइज केलेल्या आहेत. बरोबर, त्यानंतर महिला क्रिकेटच्या रिलेटेड जे होतं ते सुद्धा महिला क्रिकेटच्या प्रशिक्षकपदी नेमणूक झालेली होती. बरोबर, WV रमन यांची. उरकरी व्यंकटरमण. कुणाच्या जागी झाली? रमेश पवार. त्याची निवड समिती कोणती होती? तर निवड समितीमध्ये कपिल देव, अंशुमन गायकवाड, शांता रंगस्वामी होते. त्यानंतर स्मृती मंदानाला ICCचे सर्वोत्तम खेळाडू म्हणून दिलेलं होतं. आणि ज्यावेळेला वर्ल्ड कप चालू होतं त्यावेळेला हरमनप्रीत कौरचं होतं ज्यावेळेला सेंचुरी मारलेली होती. T20 मध्ये शतक झळकावणारी पहिली भारतीय होती. ओके, त्यानंतर ICC हॉल ऑफ फेममध्ये राहुल द्रविडला समाविष्ट केलं होतं. तर राहुल द्रविड कितवा खेळाडू आहे? 5वा खेळाडू आहे. बरोबर, आणि अगोदर कोण कोण होतं? बिशन सिंग, कपिल देव, सुनील गावस्कर, अनिल कुंबळे. ओके, हे जे असं आहे ते तुम्ही पूर्ण इथे रिवाइज होणं अपेक्षित आहे. आशा करतो तुम्ही इथे पूर्ण जे आहे ते रिवाइज कराल आणि तुमच्या पूर्ण जे आहे ते लक्षात राहतील न्यूज. बघू पुढे. सायनाला इंडोनेशिया मास्टर्सचे जेतेपद. आता इथे इंडोनेशिया आलं की तुम्हाला जकार्ता आठवलं पाहिजे. जकार्ता जी आहे ती एशियनचे हेडक्वार्टर तिथे आहे. एशियन काय? द असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन्स. आणि एशियनची 33वी जी परिषद होती ती सिंगापूरमध्ये झालेली. ओके, एवढ्या न्यूज आपण इंडोनेशिया, जकार्ता, एशियन विषयी पाहिलेल्या होत्या. तर आता इथे बघू. भारतीय महिला बॅडमिंटन खेळाडू सायना नेहवालला इंडोनेशिया मास्टर्सच्या महिला एकेरीचे जेतेपद मिळालेलं आहे. कसं मिळालं बघा. दुखापतग्रस्त कॅरोलिना मरीनने फायनलमधून माघार घेतलेली आहे. स्पॅनिश खेळाडू आहे. प्रजासत्ताक दिनी हा सेमीफायनलचा सामना जिंकून ती फायनलमध्ये गेलेली होती. हे पण जस्ट लक्षात ठेवा. सेमीफायनलमध्ये सायनाने चीनच्या बिंगजियाओच्या हिचा पराभव केलेला होता. आणि हा जो चीनची खेळाडू होती तिचा आणि सायनाचा हा करिअरमधला पहिला सामना होता. ओके, आणि सायना नेहवाल आणि कॅरोलिना मरीन यांच्याविषयी सांगायचं झालं तर या दोघी 11 वेळेस एकमेकींसमोर आलेल्या आहेत. आणि त्याच्यामध्ये 5 वेळेस सायनाला विजय, 6 वेळेला मरीनला विजय आहे. ओके, एवढं जस्ट तुम्हाला याच्यामध्ये माहित पाहिजे. आणि बघा 2012चं लंडन ऑलिम्पिक मधलं ब्रॉन्झ पदक मिळवलेलं आहे सायनाने. अर्जुन अवॉर्ड आहे, पद्मश्री आहे, राजीव गांधी खेलरत्न आहे, त्यानंतर पद्मभूषण आहे 2016. एवढे जे अवॉर्ड आहेत ते सुद्धा लक्षात ठेवा. त्यानंतर हे जे आहे मरीन ते किती वेळा आमने सामने आले ते. आणि विशेष करून कारण फायनलमध्ये ती दुखापत झाल्यामुळे तिने माघार घेतलेली आहे. तर तुम्हाला सेमीफायनलमध्ये पण कुणाशी झाला सामना तर हे सुद्धा माहित असणं अपेक्षित आहे इथे. ओके, बघू पुढे. भारताची ही फुलराणी. बरोबर, ट्रेन 18चे नाव वंदे भारत एक्सप्रेस. तर बघा भारतात बनवलेल्या ट्रेन 18च्या ज्या वेगवेगळ्या चाचण्या होत्या त्यावेळेला पण आपण न्यूज घेतलेल्या होत्या. तर या ट्रेन 18चं नाव वंदे भारत एक्सप्रेस करणार असल्याची माहिती रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी दिलेली आहे. नवी दिल्ली ते वाराणसी दरम्यान ही रेल्वे धावणार आहे. आणि याचे जे कोच वगैरे आहेत ते चेन्नई स्थित इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये बनवलेले आहेत. हे पण जस्ट लक्षात ठेवा. याचा खर्च आहे तो 97 कोटी एवढा आलेला आहे. आणि देशातील ही पहिली इंजिन विरहित रेल्वे आहे. रेल्वेचा कमाल वेग 160 किलोमीटर्सने वेगवेगळ्या टेस्ट स्पीडला ही टेस्ट केली गेलेली आहे. आणि हे मेक इन इंडिया अंतर्गत बनवली गेलेली आहे. आता इथं रेल्वेचं आलेलं आहे तर रेल्वेच्या जेवढ्या न्यूज आहेत त्या सुद्धा तुम्ही इथे रिवाइज करणं अपेक्षित आहे. बरोबर, देशातील पहिले रेल्वे विद्यापीठ गुजरात वडोदरा येथे. वडोदरा म्हणजेच बडोदा. त्याचं नाव काय? राष्ट्रीय रेल्वे आणि परिवहन संस्था. लोकार्पण केलं पियुष गोयल यांनी केलेलं आहे. बरोबर, आणि हे तिसरं विद्यापीठ जगातलं असणार आहे जे की रेल्वेच्या कामकाजाच्या संबंधी शिक्षण देणार आहे.
ओके, आणि याचे जे कुलगुरू असणार आहेत ते रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष अशोक लोहानी असणार आहेत. एवढं हे एक रेल्वेचं आपण पाहिलेलं होतं. त्याच्यानंतर ई दृष्टी सॉफ्टवेअर लॉन्च केलेलं होतं, जे की रेल्वेच्या वक्तशीरपणावरती नियंत्रण ठेवण्यासाठी. बरोबर. UTS ऑन मोबाईल होतं, अनरिझर्व तिकीट सिस्टीम. त्यानंतर सर्वात उंच रेल्वे लाईन जी होती ती दिल्ली ते लडाख 5360 मीटर. त्यानंतर रामायण एक्सप्रेस पाहिलेलं होतं, दिल्लीच्या सफरगंज स्टेशनपासून त्याचा स्टार्ट होता. प्रभू रामचंद्रांच्या तीर्थस्थळीही व्हिजिट देणार होती. एवढ्या ज्या न्यूज होत्या त्या तुम्हाला माहीत असणं आणि त्या रिवाईज होणं इथं अपेक्षित आहे. बघू पुढे. ऑक्सफर्ड शब्दकोशात नारी शक्ती. तर बघा, ऑक्सफर्ड शब्दकोशामध्ये नारी शक्ती या शब्दाचा समावेश केला गेलेला आहे. नारी शक्ती म्हणजे तुम्हाला कळलेलंच आहे, स्त्री शक्ती यांच्याविषयी आहे. तर जयपूर येथे सुरू असलेल्या जयपूर लिट फेस्टमध्ये या शब्दाचा समावेश ऑक्सफर्ड शब्दकोशामध्ये करण्यात येत असल्याची घोषणा करण्यात आलेली आहे. महिलांचे अधिकार बळकट करण्यासाठी नागरी समाज, स्वयंसेवी संस्था आणि विद्यापीठेही नारी शक्ती या शब्दाचा वापर करतात. त्यामुळेच ऑक्सफर्ड शब्दकोशाने यंदा या शब्दाची निवड केलेली आहे. मग याच्यासाठी भाषातज्ञांची सल्लागार समितीची मदत घेतली जाते आणि या समितीत नमिता गोखले, रणधीर ठाकूर, कृतिका अग्रवाल आणि सौरभ द्विवेदी यांचा समावेश आहे. हे तुम्हाला विचारतील न विचारतील, पण तुम्हाला नारी शक्ती लक्षात ठेवायचं आहे. ओके, आणि आता इथे नारी शक्तीच्या रिलेटेड आलेलं आहे. तर आपण खूप दिवसापूर्वी पाहिलेलं होतं की कामाच्या ठिकाणी स्त्रियांचा जो लैंगिक छळ होतो तो रोखण्यासाठी एक कमिटी, एक कायदेशीर असा अभ्यास करण्यासाठी त्याचा एक मंत्र्यांची कमिटी स्थापन केली गेली होती. तर ती कोणाच्या अध्यक्षतेखाली केली गेली किंवा त्या कमिटीमध्ये कोण कोण आहे असं तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. तर ते कोण होतं? केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली होती. नितीन गडकरी होते त्याच्यामध्ये, निर्मला सीतारामन आहेत आणि मेनका गांधी, ही 4 आहेत. त्याच्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह हे त्याचे अध्यक्ष आहेत. ओके, बघू पुढे. अगेन ICC रिलेटेड न्यूज आहे. अंबती रायडूच्या गोलंदाजीवर ICCची बंदी आलेली आहे. त्याच्यावरती आक्षेप घेतला गेलेला होता. तर जस्ट तुम्हाला माहित असावं की कोणत्या भारतीय गोलंदाजावरती केलं, तर अंबती रायडूवरती केले गेलेलं आहे. तर हे कोणी केलं? ICCने केलेलं आहे. आणि कधी, आणि ऍक्च्युली कसं असतं, बंदी घातली गेली तर 14 दिवसांमध्ये ICC समोर ती टेस्ट द्यावी लागते. पण ही टेस्टच त्याने दिली नाही अंबती रायडूने, मग त्याच्यावरती ही बंदी घातलेली आहे. ओके, हे कधी कोणत्या सामन्यात बघा, ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात अंबतीने फिरकी गोलंदाजी केली होती आणि त्याच्या या चेंडू फेकण्याच्या पद्धतीवरती आक्षेप घेतला गेला होता. जस्ट तुम्हाला माहित पाहिजे. परत ICC आलेला आहे. इट इज गुड दॅट यू कॅन रिवाइज ऑल द थिंग्स. सो रिवाइज करू शकता तुम्ही परत, कारण आताच आपण पाहिलेलं आहे सर्व ICCचं, क्रिकेटच्या रिलेटेड वगैरे होतं ते. बघा पुढची न्यूज. सर्बियाचा नोवाक जोकोविच विजय झालेला आहे. ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरी स्पर्धेमध्ये याचा विजय झालेला आहे. ओके, तर तुम्हाला देश लक्षात ठेवायचा आहे, कोणता आहे तो सर्बियाचा आहे. ओके, आणि मग विशेष बघा कोणाला हरवलं हे पण लक्षात ठेवायचं आहे. तर नदालला हरवलेलं आहे, स्पेनचा नदाल. त्याचा पण देश तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. आणि त्यानं हे ऑस्ट्रेलियन टेनिस स्पर्धेचं जे आहे ते 7व्यांदा हा किताब जिंकलेला आहे. ते इयर वगैरे दिलेला आहे, ते तुम्ही नोट करून ठेवा. ऑल टाइम ग्रँड स्लॅम टायटल सुद्धा दिलेलं आहे बघा, BBC वरून घेतलेलं आहे. तर याच्यामध्ये कोण किती नंबरला आहे? रॉजर फेडरल 20, राफेल नदाल 17, नोवाक जोकोविच 15. म्हणजे हे टोटल टायटल कसे मिळवल्यात, किती आहेत त्यांचे, हे पूर्ण इथे दिलेलं आहे. हे पण जस्ट तुम्हाला माहित असावं, कारण आता इथं टेनिसच्या रिलेटेड आलेलं आहे त्यामुळे. ओके, कंट्री पण तुमच्या लक्षात असणं इम्पॉर्टंट आहे इथे. ऑस्ट्रेलियन ओपन विषयी आणखीन एक न्यूज आहे महिला टेनिसची, ती सुद्धा आपण बघू इथे. तर बघा, महिला एकेरीचे जे विजेतेपद पटकवलेले आहे ते जपानच्या नाओमी ओसाका हिने पटकवलेले आहे. ओके, तर तिने बघा इतिहास रचलेला आहे. का म्हटलेला बघा, अशी कामगिरी करणारी ती जपानची पहिलीच खेळाडू ठरलेली आहे. ओके, त्यामुळे हे तुम्हाला क्वेश्चन बनू शकतो, प्रोबॅबिलिटी वाढते इथे. तिने जागतिक क्रमवारीमध्ये अव्वल स्थानही आता पटकवलेलं आहे. ओसाकाचे हे दुसरे ग्रँड जेतेपद ठरलेलं आहे. गेल्या मोसमामध्ये तिने अमेरिकन ओपन जिंकलेली होती. ओके, हे पण जस्ट तुम्ही लक्षात ठेवा की तिने मागच्या वेळेला अमेरिकन ओपन जिंकलेली होती. अंतिम लढत कोणाबरोबर झाली? फेवरेट क्वेश्चन आहे आयोगाचा, त्यामुळे तुम्हाला हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. चेक प्रजासत्ताकच्या पेट्रो क्विटोवावर मात केलेली आहे. ओके, हे जस्ट तुम्ही प्रत्येक, जर तुम्हाला असं आलं आणि त्या कॉम्पिटिशनची, त्या स्पर्धेची जर प्रोबॅबिलिटी वाटली, तर तुम्हाला त्याचे लास्ट सामना कोणाकोणामध्ये झाला हे माहित असणं खूप गरजेचं आहे. त्यांचे देश माहित असणं खूप गरजेचं असतं. बघू पुढे.
नाव क्वेश्चन ऑफ द डे, इंडोनेशिया मास्टर्सच्या महिला एकेरीचे जेतेपद कोणाला मिळाले आहे? तुम्हाला खाली 4 पर्याय दिलेले आहेत. आता तुम्हाला याच्याबरोबर सांगायचं आहे, भारत आणि इंडोनेशियामध्ये एक युद्ध सराव झाला, तर त्या युद्ध सरावाचं नाव काय, तो पहिलाच होता, कुठे झाला, हे तुम्हाला या क्वेश्चनच्या आन्सर सोबत नमूद करायचं आहे. ओके, आशा करतो तुम्हाला हे लेक्चर युजफुल वाटलं असेल, इम्पॉर्टंट वाटलं असेल आणि तुम्ही हे लेक्चर आपल्या मित्रमैत्रिणींच्या व्हॉट्सअप टेलिग्राम ग्रुपमध्ये शेअर करा. भेटू पुढच्या लेक्चरमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.